मी बाबासाहेबांबद्दल बोलणार आहे, तुम्ही थांबून विचार करावा म्हणून। जे बाबासाहेब चालतं बोलतं या जगातलं ज्ञानाचं विद्यापीठ होते, ज्यांना जग सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतं, कारण त्यांनी मिळवलेलं अगाध ज्ञान। बाबासाहेब बॅचलर ऑफ आर्ट्स होते, मास्टर ऑफ आर्ट्स होते, मास्टर ऑफ सायन्स होते, बॅचलर ऑफ लॉज होते, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी होते, डॉक्टर ऑफ लॉज होते, डॉक्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ लिटरेचर, मास्टर ऑफ लॉज, MA इन इकॉनॉमिक्स, MSc इकॉनॉमिक्स, MA इन सोशियोलॉजी, MSc इन सोशियोलॉजी, MA इन हिस्ट्री, MA इन पॉलिटिक्स, MA इन एंथ्रोपोलॉजी, MA in philosophy, MA in psychology, MA in public administration, MA in linguistics, MA in German, MA in English literature, MA in mathematics, MA in law and justice, MA in international laws, MA in sociology of religion, international economics, MA in economics of industry. नुसतं वाचताना तोंडाला फेसा लावू अशा 32 पदव्यांचा डोंगर शिरावर पेरणाऱ्या महामानवाच्या विद्येच्या समोर आज जग नतमस्तक होतं। बाबासाहेब म्हणजे विचारांचा महासागर, त्यांचे विचार प्रत्येकाच्या आयुष्यात उतरायला हवे। पण आज प्रश्न पडतोय, आपण त्यांच्या विचारापासून दूर जातोय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीचं बदलतं स्वरूप। बाबासाहेबांची जयंती हा उत्सव आहे, हा प्रेरणेचा दिवस आहे, जागृतीचा दिवस आहे, विचारांच्या दिवाळीचा दिवस आहे, बाबासाहेबांना डोक्यात घेण्याचा आणि बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्याचाही दिवस आहे, त्यांच्या कोड कौतुकाचा दिवस आहे। कुणाला ती भपकेबाजी वाटू शकते, पण ती हजारो वर्ष दाबून ठेवलेल्या मुक्ततेची अभिव्यक्ती आहे, स्वतःची व्हिज्युअल आयडेंटिटी आहे। त्यामुळे जोरदार सेलिब्रेशन होणं यात अजिबात गैर नाही।